ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना प्रतिबंध असताना आत्मनिष्ठा दृढ होत नाही, म्हणून ते प्रतिबंध दूर करण्यासाठी, त्या वासना दूर करण्यासाठी, वासनेचा क्षय करण्यासाठी काय केलं पाहिजे ते आचार्यांनी सांगितलं। जे काही अनात्म पदार्थ आहेत त्यांच्या ठिकाणी असणारी अहंता ममता हिचा त्याग केला पाहिजे। आणि ही जी भ्रांती आहे त्याचं कारण असणारे जे काही लोकानुवर्तन, देहानुवर्तन, शास्त्रानुवर्तन म्हणजेच लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना या 3 वासनांचा त्याग केला पाहिजे, हा उपदेश आचार्यांनी केला। त्याचाच विस्तार आचार्य आपल्याला सांगणार आहेत, परंतु तो विचार पाहण्यापूर्वी 269 ते 271 या श्लोकांचं एकदा एकत्र पठण करूया। अहं ममेति यो भावो देहाक्षादावनात्मनि अध्यासोऽयं निरस्तव्यो विरुषा स्वात्मनिष्ठया ज्ञात्वा स्वं प्रत्यगात्मानं बुद्धितद्वृत्तिसाक्षिणं सोऽहमित्येव सद्वृत्त्या नात्मन्यात्ममतिञ्जहि लोकानुवर्तनं त्यक्त्वा देहानुवर्तनं शास्त्रानुवर्तनं त्यक्त्वा स्वाध्यासापनयं कुरु। आचार्य म्हणाले, या वासनांचा त्याग केला पाहिजे, या वासनांना दूर केलं पाहिजे। कोणत्या वासना आहेत? देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना। देहामध्ये असणारी जी आसक्ती आहे तिचा त्याग केला पाहिजे। शास्त्रानुवर्तन म्हणजे कर्म, कर्माकडे प्रवृत्ती, उपासनेकडे प्रवृत्ती, कर्माच्या फळाची इच्छा इत्यादिकांचा त्याग केला पाहिजे। आणि लोकवासना, सर्व लोकांना संतुष्ट करावं ही इच्छा ठेवणं, लोकांच्या अपेक्षेनुसार वर्तन करणं इत्यादिकांचा देखील त्याग केला पाहिजे। मग काय करावं? तर मोक्षप्रयोजक जे शास्त्र आहे, मोक्षानुकूल जे आचरण आहे त्याचा स्वीकार करावा। मग या वासना असल्याने, या वासनांच्या असणारे लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना, या वासना असण्याने काय त्रास होतो, काय हानी होते, याचा विचार आता आचार्य आपल्याला सांगणार आहेत। आचार्य म्हणतायत 272वा श्लोक, लोकवासनया जंतो शास्त्रवासनयापि च देहवासनया ज्ञानं यथावन्नैव जायते। लोकवासनया लोकवासनेने, देहवासनया देहवासनेने, शास्त्रवासनया शास्त्रवासनेने, या 3ही वासनांनी जंतोः ज्ञानम, प्राण्याला ज्ञान, जंतोः प्राण्याला, आता प्राण्याला म्हणजे भूतमात्राला, जीवाला ज्ञान, यथावत नैव जायते, यथार्थतेने होत नाही, नैव जायते कधीच होत नाही। तात्पर्य हे, या वासना असतील तर ते यथार्थ ज्ञान होत नाही।
सम्यकतेने होत नाही. तो जीवनमुक्तीपर्यंत तो पोहोचत नाही, किंवा अपरोक्ष ब्रह्मसाक्षात्कारही त्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे या तीनही वासनांचा, या सगळ्याचा त्याग केला पाहिजे. मग आता काय करा? लक्षात घ्या, तीनही वासनांचं स्वरूप कसं आहे, त्या कशा प्रकट होतात याचा विचार करूया. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये वर्णन आलं की निंदा स्तुती यामध्ये तुल्य असणं, समान असणं हे आवश्यक आहे. कारण लोकवासना, को लोकमाराधयितुं समर्थः, लोकराधनया, प्रभू रामचंद्रांचं आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथाम, या लोकांचं भलं करण्यासाठी मला कितीही त्रास सहन करावा लागला तरी देखील मला त्याचं दुःख होणार नाही. अप्यहम जीवितं जह्याम त्वां वा सीते सलक्ष्मणाम आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथाम. या लोकांचं भलं करण्यासाठी माझे प्राण, लक्ष्मण, सीते, तुला या सगळ्याचा जरी मला त्याग करावा लागला, मुंचतः अपि नास्ति मे व्यथाम, या लोकांचं भलं व्हावं ही इच्छा आहे. प्रतिज्ञा आहे प्रभू रामचंद्रांची. त्याचाच परिणाम तर पुढे रामायणाच्या उत्तरकांडामध्ये आपल्याला दिसून येतो. अवताराच्या समाप्तीचं हेच कारण आहे. तो विचार आता वेगळा राहून देत. परंतु हाच विचार सांगत असताना पुढे ज्या लोकांचं भलं करण्यासाठी ते सगळं कार्य केलं गेलं त्याचं औदात्य, उदात्तपणा, औद्धत्य नव्हे, उदात्तपणा, त्याचं प्रयोजन, या सगळ्याचा पुढे झालेला परिणाम, हा सगळा विचार गौण आहे आता आपल्या विषयाच्या दृष्टीने. तात्पर्य हे आहे, ज्याला जीवनमुक्तीची अपेक्षा आहे त्याच्यासाठी को लोकमाराधयितुं समर्थः, सर्व लोकांना संतुष्ट करणं कोणालाही शक्य नाही, ईश्वरालाही शक्य नाही. नाहीतर सगळेच आता संतुष्ट झाले असते ना. तसं होत नाही. न विद्यते खलु कश्चित् उपायः सर्वलोकपरितोषकरो यः सर्वथा स्वहितमाचरणीयं किं करिष्यते जनो बहुजल्पः. असा कोणताही उपाय नाही की ज्यामुळे संपूर्ण संसार, सगळे लोक संतुष्ट होतील. त्यामुळे आपल्या हितामध्ये जे, स्वार्थामध्ये नव्हे, आपल्या हितात जे आहे त्याचं आचरण करावं. त्याने जेवढ्या लोकांचं भलं होईल त्यांचं भलं करावं. सगळ्या लोकांना संतुष्ट करण्याच्या मागे जाऊ नये, ती लोकांनी निंदा करू नये, माझी स्तुती करावी, ही लोकवासना आहे. त्यामुळे या लोकवासनेचा त्याग केला पाहिजे. पुढे म्हणाले शास्त्रवासना. शास्त्रवासना तीन प्रकारची आहे. एक पाठव्यासवासना, पाठवासना, शास्त्रवासना आणि अनुष्ठान वासना. तिघांसाठीही आपल्याला उदाहरण सापडतात, दृष्टांत सापडतात. काय म्हणाले? पाठवासनेच्या बाबतीत भारद्वाज मुनींचं उदाहरण दिलं जातं. भारद्वाज नव्हे, भारद्वाज मुनींचं उदाहरण दिलं जातं. अध्ययन, प्रचंड त्यांना व्यसन, शिकावं, मिळेल ते शिकावं, शिकत राहावं. अधिकाधिक आयुष्य मागून घेतलं. का? मला शिकायचंय, अजून जाणायचंय. 300 वर्षांचं आयुष्य गेलं. वेदांचं प्रचंड अध्ययन केलं. हे सर्व झाल्यानंतर इंद्र त्यांच्यासमोर प्रकट झाला. इंद्राने विचारलं, मी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य अजून देतो. तेव्हा आणि इंद्राने विचारलं की तुम्हाला मी अजून 100 वर्षांचं आयुष्य द्यायला तयार आहे, परंतु हे जे 100 वर्षांचं अजून तुम्हाला आयुष्य मी देतोय
त्या आयुष्याचा तुम्ही काय उपयोग कराल? ते म्हणाले, मी अजून वेदांचं अध्ययन करू इच्छितो, अजून वेद शिकायचे बाकी आहेत, मला अजून शिकायचं आहे. तेव्हा इंद्र म्हणाला, की असं आहे, तुम्हाला शिकायचं आहे बरोबर आहे, पण तुम्हाला हे नाही का जाणायचं किती अध्ययन झालं वगैरे. भरद्वाज मुनी म्हणाले, बरोबर आहे, चालेल. मग इंद्र त्यांना एका मोठ्या पर्वताशी घेऊन गेला आणि त्या पर्वतातली मुठभर माती उचलली. म्हणाले, ह्या पर्वताच्या अपेक्षेने ही जी मुठभर माती आहे तेवढं वेदांच्या दृष्टीने तुमचं अध्ययन आहे. हा एवढा वेदांचा विस्तार आहे, तुम्ही एवढ्या वर्षांच्या आयुष्यात जे काही अध्ययन केलं ते हे एवढंच आहे. एवढा मोठा वेदांचा विस्तार आहे, वेदाचा विस्तार आहे. मग आता सांगा, मग शास्त्राचं पाठाचं, आता पाठ म्हणजे संहिता या दृष्टीने घ्या, त्याचं अनंतत्व, वेदाचं अनंतत्व लक्षात आल्यानंतर पाठ व्यसनरूपी जी शास्त्र वासना होती ती भरद्वाज मुनींची निवृत्त झाली. म्हणाले की इतक्या वर्षांच्या आयुष्यानंतर देखील जर का एवढंच असेल, हा अनंत जर का आहे वेद, तर किती आपण आयुष्य फुकट घालवायचं, कुठे आयुष्य खर्ची करतोय. डोळे उघडले आणि त्यांनी पाठवासनेचा त्याग करून जीवनमुक्तीच्या मार्गाकडे ते प्रवृत्त झाले. पुढे आहे शास्त्रवासनेचा विचार. शास्त्रवासनेमध्ये म्हणाले, दुर्वास नावाचे ऋषी होते. दुर्वासा दुर्वास असे पाठभेद आहे. दुर्वासा नावाचे ऋषी होते. ते एकदा इंद्रसभेमध्ये किंवा प्रभू महादेवांकडे म्हणजे शंकराकडे भेटायला गेले. त्यावेळेला त्यांच्याबरोबर असंख्य ग्रंथांचा भार होता. आता त्यावेळेला लिखित ग्रंथ होते नव्हते हा सगळा मुद्दा गौण आहे. असंख्य ग्रंथांचा भार होता. त्यांना नमस्कार करायला आले त्यावेळेला तिकडे नारद मुनी उपस्थित होते. कथेमध्ये असं सांगितलं जातं की नारदांनी त्यांची गाढव म्हणून अवहेलना केली, त्यांना राग आला. परंतु तिकडे भगवान शंकरांनी समजावून सांगितलं की तुम्ही हा जो काही भार वाहताय तो भार वाहणं आणि गाढव ह्याच्यात फरक नाही. किती अध्ययन करत राहाल, अध्ययन शास्त्राचं अध्ययन प्रयोजनाची प्राप्ती झाल्यावरती पुरे, संपला विषय, अजून किती. तसं आहे, अजून प्रयोजन राहत नाही. हे लक्षात आल्यानंतर दुर्वास मुनींनी सारी ग्रंथसंपदा, सर्व पुस्तकं समुद्रात फेकून दिली, त्यांचा त्याग केला आणि ब्रह्मज्ञानी होऊन ते मुक्त झाले, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाले. शास्त्र व्यसनामुळे, शास्त्रवासनेमुळे असलेल्या ब्रह्मज्ञानापासून ते वंचित राहिले. यथाखरश्चंदन भारवाही भारस्य वेत्ता नतु चंदनस्य. ग्रंथ ठेवून काय करणार, ग्रंथ असल्यावरती केवळ ग्रंथ आहेत, पुढे काय, काही नाही, काही त्याचा परिणाम होत नाही. त्याच्यातील जे ज्ञान आहे ते हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये दृढ झालं पाहिजे, तर परिणाम. अनुष्ठान वासनेचा विचार. विष्णू पुराणामध्ये निदाघ नावाचे ऋषी होते. योग वासिष्ठामध्ये ते दानशूर म्हणून त्यांचा विचार आलेला आहे. झालं असं, ऋभू हे त्यांचे गुरु, त्यांच्याकडनं वारंवार आत्मबोध प्राप्त झाला, आत्मबोध केला गेला, आत्मोपदेश केला गेला, परंतु तरी देखील निदाघांच्या हृदयामध्ये, अंतःकरणात परिणाम दिसेना. त्यांच्याबद्दल कथा सांगतात.
अनुष्ठान वासना प्रचंड, हे अनुष्ठान करावं, ते दान करावं, सगळं काही. एकदा झालं असं, गुरुजींच्या लक्षात आलं की हा मार्गापासून भटकला, याला पुन्हा मार्गावरती आणलं पाहिजे. म्हणून शिष्याला भेटायला आले. बराच काळ मध्ये गेला होता. राजा येणार होता. राजा येणार म्हणून लोक उभे होते. त्यामध्ये निदाघ देखील उभा होता. त्यांना रघुंनी विचारलं, कोणासाठी थांबलाय? ते म्हणाले, राजा येणार आहे. राजा कोण आहे? असा असा राजा आहे. कसं ओळखायचं? एवढी लोक आहेत. ते म्हणाले, हत्तीवर बसला असेल. हत्ती कोण आहे? हत्ती असा असा असेल. वरती म्हणजे काय? आता यांना राग आला. ते म्हणाले, तुम्ही खालती 4 पायांवरती बसा, ओणवं व्हा, रांगा. ऋभू म्हणाले, ठीक आहे. ऋभू 4 पायांवरती बसले. त्याच्यानंतर निदाघ त्यांच्या पाठीवर बसला. म्हणाला, हे जे आहात ना ते तुम्ही खालती आहे आणि मी वरती आहे. मग वरती कोण? म्हणजे वरती म्हणजे काय, खाली म्हणजे काय? अशा प्रश्नांची सरबत्ती करता करता जेव्हा निदाघ निरुत्तर झाला, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर माझे गुरु आहेत. डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. तात्पर्य हे की दानशूर असल्यामुळे, कर्मामध्ये प्रवृत्ती असल्यामुळे बुद्धी जड झाली. तात्पर्य हे शास्त्रानुकूल बुद्धी राहिली नाही. अनुष्ठान वासना आहे. हंसगीतेमध्ये कर्मधीही म्हणून उपहास केलाय ब्रह्मदेवांचा हंसारूपी आलेल्या त्या भगवंतांनी. प्रत्यक्षात ब्रह्मज्ञानी असून सर्व शास्त्राचे वेत्ते जाणकार असून देखील सनक सनंदन सनातन सनतकुमारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेवांना देता आलं नाही. ते म्हणाले, मी देऊ शकलो असतो, पण याचं उत्तर मला आत्ता देता येत नाही, आठवत नाहीये. हे असं का झालं? त्याच्यावरती समाधान त्याचं उत्तर देताना जेव्हा हंसगीतेचा उपदेश भगवंतांनी केला, त्यावेळेला भगवंत म्हणतात, कर्मधीही, तुम्ही कर्मामध्ये तुमची एवढी बुद्धी अडकली आहे. या सृष्टीच्या उत्पत्तीचं कर्म, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्ही एवढे अडकले आहात की त्यामुळे असलेलं ब्रह्मज्ञान तुम्हाला सांगता आलं नाही. या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. कर्म, अनुष्ठान, वासना, अनुष्ठानाची वासना, ती वासना देखील ब्रह्मज्ञान निष्ठेमध्ये प्रतिबंधक ठरते. हे झालं शास्त्रवासनेच्या बाबतीत. लोकवासना, लोकांच्या तुल्य निंदास्तुती, या दृष्टीने लोकवासनेचा विचार. शास्त्रवासना, पाठवासना, शास्त्रवासना आणि अनुष्ठान वासना, या 3 प्रकारची. आता उरली देहवासना. देहवासना देखील 3 प्रकारची आहे. एक आहे देहात्मभाव, एक गुणाधान आणि दोषापनय. देहात्मभाव हा स्थूल देहच मी आहे, चार्वाकादींचा जो विचार आहे तो. हा देहच आत्मा आहे अशी भावना, त्यामुळे ज्ञान होऊ शकत नाही. छांदोग्यामध्ये विरोचनाचा जो विचार आला तो, या देहाला अलंकृत करा, हा देहच सर्व काही आहे, देहच आत्मा आहे, देहच आपण आहोत. ही देहवासना आहे, देहात्मभाव. ही तामसी आहे. पुढे गुणाधान सांगितलं. गुणाधान म्हणजे गुण आधान करणं, गुणांनी युक्त करणं. त्या गुणाधानाचा विचार आयुर्वेदामध्ये सुद्धा येतो. जल त्या औषधी गुणांनी युक्त करणं, म्हणजे त्या पाण्यामध्ये त्या औषधीचे गुण उतरवणं, गुणाधान आहे. हे 2 प्रकारचं असतं, एक लौकिक आणि दुसरं शास्त्रीय.
लौकिक गुणाधान व्यावहारिक आहे, लौकिक देशाच्या संबंधाने आहे, म्हणजे स्वतःला सालंकृत करणं, अलंकार धारण करणं, शारीरिक स्वच्छता इत्यादिकांचा विचार गुणाधानाच्या दृष्टीने, लौकिक गुणाधानाने. परंतु त्याच वेळेला शौच, मुखमार्जन, आचमन इत्यादिक यज्ञादिक हे शास्त्रीय गुणाधान आहे. पण लौकिक असेल नाही तर शास्त्रीय असेल, त्यामध्ये बुद्धी रत झाली की ब्रह्मज्ञानापासून दूर होते, ब्रह्मज्ञान निष्ठेपासून दूर होते. म्हणून ब्रह्मज्ञान निष्ठेमध्ये हा देहात्मभाव प्रतिबंधक आहे. अजून एक सांगितलं, दोषापनय. दोषापनय सुद्धा लौकिक आणि शास्त्रीय. औषधांचं सेवन करून जो रोग प्राप्त झालाय तो दूर करणं, लौकिक दोषापनय. प्रायश्चित्तादिक कर्मांचं अनुष्ठान करून पापाचं क्षालन करणं, शास्त्रीय दोषापनय. परंतु दोषापनय करत राहिल्याने, गुणाधान करत राहिल्याने किंवा देहात्मभाव या सगळ्यांनी ब्रह्मज्ञानाकडे, ब्रह्मज्ञाननिष्ठेकडे असणारी प्रवृत्ती दूरच होते. त्यामुळे ही जी आहे लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना, या तीनही वासनांचा त्याग केला पाहिजे, या तीनही वासना दूर केल्या पाहिजेत. जोपर्यंत अंतःकरणामध्ये या वासना आहेत तोपर्यंत प्राण्याला, जीवाला सम्यक बोध प्राप्त होऊ शकत नाही. सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करू. लोकवासनया जंतो शास्त्रवासनया पिच देहवासनया ज्ञानम यथावन्नैव जायते. यथावत ज्ञान होत नाही, त्या जीवनमुक्तीची प्राप्ती होत नाही, ज्ञान अपरोक्ष ज्ञान होत नाही. दोन्ही प्रकारे घेता येईल, अपरोक्ष ज्ञान म्हणा किंवा अपरोक्ष ज्ञानानंतर जीवनमुक्तीची प्राप्ती म्हणा. जोपर्यंत हे ज्ञान आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची निष्ठा प्राप्त होणार नाही. का? कारण हे प्रतिबंध आहेत. अगदी सोपा विचार लक्षात घ्या. जर माझं अंतःकरण या वासनांमध्ये गुंतून राहिलं असेल तर माझा अधिकाधिक काळ हा या वासनानुकूल विचारांमध्ये जाईल आणि या वासनानुकूल वृत्ती अंतःकरणामध्ये या द्वैताचं सत्यत्व दृढ करतात किंवा द्वैताचा मला नित्य अनुभव देत राहतात, जे ब्रह्मज्ञान निष्ठेच्या अत्यंत विरोधी आणि प्रतिकूल आहे. म्हणून सारासार विवेकाने विचार करून या सर्व ज्या वासना आहेत त्या वासनांचा त्याग केला पाहिजे, त्या वासना दूर केल्या पाहिजेत. म्हणूनच आधीच्या श्लोकामध्ये सांगत असताना ज्ञाते वस्तुन्यपि बलवती अनादि वासना एषा, एषा अनादि वासना बलवती हे जे म्हटलं ते याच्यामुळे. सोप्प सांगतो. वेदांताचं अध्ययन झाल्यानंतर लोकांना सांगावं असं का वाटतं? लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून वाटतं. आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून वाटणं गौण राहतं. ही लोकवासनाच झाली. अधिक शास्त्राचं अध्ययन का करावं? इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं कळतं. काय आहे? ही वासना तामसी होते, योग्य नव्हे, राजसी आहे. या सात्विक वासना देखील त्रासच देतात अंतःकरणामध्ये. कोणतीही वासना का असेना, ती ब्रह्मज्ञाननिष्ठेला प्रतिबंधच निर्माण करते. म्हणून आचार्य म्हणतायत या वासनांचा त्याग केला पाहिजे. आता हे तीनही, लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना, तीनही यथार्थ ज्ञानाला प्रतिबंधक आहेत असं प्रामाणिक जनांचं, प्रमाणबद्ध विचार करणाऱ्या जनांचं असंच प्रतिपादन आहे. हा विचार आणि या प्रतिबंधक रूप वासनांना दूर करण्यासाठी दृष्टांतपूर्वक आत्मवासना अंतःकरणात निर्माण कशी करावी या सगळ्याचा विचार आचार्य आपल्याला सांगणार आहेत. परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति.
हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ